गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत, रोज सकाळी घराचा मुख्य दरवाजा आपण उघडतो ना, तेव्हा सर्वात अगोदर सर्वात पहिलं कोणतं काम मनुष्याने केलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल, तुमच्या जीवनामध्ये सुंदरता निर्माण होईल। आज आपण हेही पाहणार आहोत की मंदिरात ठेवलेल्या कलशातील पाणी काय इतकं महत्त्वपूर्ण आहे, त्याचा योग्य प्रकारे जर उपयोग केला ना तर मनुष्याच्या जीवनामध्ये काय बदल होतात। आणि हेही जाणून घेणार आहोत की मंदिरात कळश कोणत्या धातूचा असावा, म्हणजे पितळ, तांबे किंवा काही वेगळं। अनेक लोक आहेत ना, या संदर्भात नकळत चुका करत असतात, नंतर त्यांना पश्चातापसुद्धा करावा लागतो। या चुका कशा टाळाव्यात ना, कारण त्यामुळं नुकसान होऊ शकतं। म्हणून मंदिराचा एक कळश आहे ना, तो पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवला पाहिजे। आता आपण घरच्या दिव्याबद्दल बोलूया की तुम्ही तांबे, लोखंड, पितळ, स्टील किंवा मातीचा दिवा कसा ठेवावा। योग्य दिव्याची निवड न केल्यास ना घरात अडचणी निर्माण होऊ शकतात। म्हणजे दिव्याच्या वातीची निवड ही महत्त्वपूर्ण आहे। कच्चा कळावा योग्य आहे का, की कापसाची वात किंवा सुती दोरा योग्य राहील। या छोट्या छोट्या गोष्टींकडे आहे ना, जर मनुष्याने दुर्लक्ष जर केला ना तर पितृदोष, क्षणदोष, काळसर्पदोष किंवा गरिबीसारख्या समस्या उद्भवू शकतात। आता अनेक लोक हा प्रश्न विचारतात की मुख्य दरवाजासमोर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ कोणती, पद्धत काय आहे। हेच स्नानानंतर करावं का, की स्नान न करता देखील करता येईल। आणि झाडू लावण्या अगोदर पाणी शिंपडावं की त्यानंतर शिंपडावं। अजून एक प्रश्न जो अनेकांना पडतो, म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का, किंवा दीपदान करता येईल का। म्हणजे मुख्य दरवाजावर पाणी अर्पण करताना हे आपल्या बाजूनं करावं की बाहेरच्या बाजूनं, किंवा फ्लॅट किंवा भाड्याच्या घरामध्ये राहणारे लोकसुद्धा विचारतात ना की मुख्य दरवाजावर दीपदान आणि पाणी शिंपडण्याची योग्य पद्धत काय आहे बरं। म्हणून आजचं हे निरूपण आहे ना, याच प्रश्नांच्या उत्तरावर आधारित आहे। सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की घराच्या बाहेर आणि आत दिवा लावण्याचे काय फायदे आहेत। विशेषतः त्या घराच्या बाहेर दिवा लावल्यानं होणारे 5 मोठे फायदे आहेत ना, तुम्हाला अचंबित करू शकतात। भगवंताच्या पूजेमध्ये दिव्या लावण्याचं हे महत्त्व आहे ना, ते सर्वांनाच माहीत आहे। म्हणजे हिंदू धर्मामध्ये देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं। तसंच तिळाच्या तेलाचा दिवाही लावला जातो ना। पण भगवंतासमोर दीप लावणं केवळ पूजा करण्याचं एक प्रकार नाही, तर घराच्या आत आणि बाहेर दीप लावल्यानं अनेक फायदे होतात। दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही, तर 5 मोठे फायदेही मिळतात। तर चला ते आपण जाणून घेऊया। पहिला फायदा म्हणजे पृथ्वीवरील अंधकार दूर होतो। घरात जर दिवा लावला ना, केवळ घरातील अंधकार दूर होत नाही, तर तो नकारात्मक ऊर्जासुद्धा घराबाहेर टाकतो। जिथे दिवा लावला जातो ना, तिथे सकारात्मक ऊर्जा वास करते। स्वाभाविकच आहे ना की जिथे सकारात्मक ऊर्जा असेल तिथे भगवंताचं सुद्धा वास्तव्य असतं। म्हणूनच संध्याकाळ होण्यापूर्वी
दिवा लावणं खूप शुभ मानलं जातं. तेलानं जळणाऱ्या दिव्यामध्ये परिणाम तो विझल्यानंतर सुद्धा अर्धा तास टिकतो. तर शुद्ध देशी तुपाचा दिवा आहे ना, वातावरणाला सुमारे 4 सकारात्मक ठेवतो. दिवा लावण्याचा वैज्ञानिक लाभ आहे ना, जेव्हा घरामध्ये शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्याच्या धुरामुळं घराच्या वातावरणामध्ये नम्रता निर्माण होते. हा धूर आहे ना, हानिकारक कणांना नष्ट करतो आणि वातावरण शुद्ध बनवतो. सुख समृद्धीचा वास आहे ना, ज्या घरात भगवंतासमोर दीप लावला जातो तिथे माता लक्ष्मीची निरंतर कृपा कायम राहते. अशा घरामध्ये सुख समृद्धीचा नेहमी वास असतो. हा दिवा आहे ना, पूर्व दिशेला जर ठेवला ना तर व्यक्तीचं दीर्घायुष्यसुद्धा वाढतं आणि उत्तर दिशेला ठेवल्यास धन संपत्ता वाढते. दिवा केवळ घरातील अंधकार दूर करत नाही तर आपल्या जीवनालाही प्रकाशाच्या दिशेने घेऊन जातो. आता पाहूया आजार दूर करण्यास मदत म्हणजे काय. म्हणजे घरामध्ये दिवा लावल्यामुळं आजार आसपास सुद्धा फिरकत नाही आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्याचा लाभ मिळतो ना. विशेषतः जर दिव्यासोबत एक लवंग जाळली तर त्याचा परिणाम दुप्पट होतो. ती त्वचेशी संबंधित आजार आहेत ना ते पूर्ण दूर करत असते. शुभ शक्तींना आकर्षित करणं. सनातन धर्मानुसार ज्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ दीप लावला जातो तिथे कधीच अंधकार राहत नाही. असं घर शुभ शक्तींना आकर्षित करतं. हा जळणारा दिवा शुभ शक्तींना चुंबकासारखा खेचतो जो घरासाठी अत्यंत लाभदायक असतो. आता आपण जाणून घेऊया की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे. जर तुम्ही मुख्य दरवाजावर पाणी अर्पण करत असाल तर हे लक्षात ठेवा, झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रामध्ये भरून ठेवावं. तुम्ही कोणतेही पात्र वापरू शकता, जसे तांबे पितळ असतील किंवा चांदीचे. जर गंगाजल उपलब्ध असेल तर थोड्या प्रमाणामध्ये टाका आणि नंतर शुद्ध पाण्याने पात्र भरा. जर गंगाजळ नसेल तर फक्त शुद्ध पाणीही पुरेसं आहे. ही पाण्यानं भरलेली पात्र आहे ना ती आपल्या घराच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवा. सकाळी उठून हे पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा आणि मुख्य दरवाजावर सकाळी सर्वप्रथम शिंपडलेलं पाणी घरातील सर्व समस्यांना दूर करतं. जर तुम्ही नकारात्मक ऊर्जा, मानसिक त्रास, आर्थिक तंगी किंवा वास्तुदोषाने त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्या मदतीला येईल. स्वयंपाकघरामध्ये ठेवलेलं पाणी मुख्य दरवाजावर पडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकतात. हा उपाय केवळ वास्तुदोष आणि पितृदोष दूर करत नाही तर अनेक तंत्रमंत्र किंवा वाईट नजरेच्या प्रभावाला ही संपवण्यास मदत करत असतो. हा उपाय आहे ना, नियमित जर तुम्ही केला तर घरात सुख समृद्धी राहते आणि आजारांपासून सुद्धा मुक्तता मिळते. हे पाणी आहे ना, सूर्योदयापूर्वी मुख्य दरवाजावर शिंपडलं पाहिजे. जर सूर्योदयानंतर तुम्ही या मुख्य दरवाजावर इतर पाण्याने स्वच्छता करू इच्छित असाल तर काही हरकत नाही, परंतु हे विशेष पाणी सूर्योदयाच्या आधीच संपलं पाहिजे. आता अनेक जण विचारतात की हे पाणी संपण्यापूर्वी स्नान करणं आवश्यक आहे का, की स्नान न करता हे करता येईल का. आपण जे पाणी सकाळी मुख्य दरवाजावर शिंपडतो ना ते एक महत्त्वपूर्ण उपाय आहे. ते स्नान केल्यानंतर करणं आवश्यक नाही. सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वयंपाकघरात जा आणि आधीच ठेवलेलं पाणी घेऊन मुख्य दरवाजावर जा. मुख्य दरवाजा उघडा आणि हे पाणी शिंपडा. पाणी शिंपडताना आपल्या पितरांचं आणि माता लक्ष्मीचं स्मरण आहे ना ते नक्कीच करायला हवं. असं म्हणतात ना की सकाळी सकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घराच्या दरवाजावर येत असते.
ज्या घरांचे दरवाजे उघडे असतील ना आणि जिथे पाणी शिंपडलं गेलेलं असेल तिथे माता लक्ष्मी प्रवेश करत असते. समर्थांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे ना, मनुष्याने ब्रह्ममुहूर्तावर का उठायला हवं बरं? जेव्हा भगवंत बघा नारायण आणि लक्ष्मी एक सोबत येत असतात, म्हणूनच त्या वेळेला आपण जागे राहायला हवं, आपला दरवाजा जागा राहायला हवा. म्हणून ब्रह्ममुहूर्ताची उपासना आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये श्रेष्ठत्व निर्माण करते. आता पाहूया, पाणी शिंपडताना आपल्या मनामध्ये माता लक्ष्मीला प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी, कृपया माझ्या घरामध्ये प्रवेश करा, मी तुमचे स्वागत करण्यास तयार आहे. त्यानंतर पितरांचं स्मरण करा, कारण घराच्या दाराच्या उंबरठ्याला पितरांचं निवासस्थान मानलं जातं. जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर पाणी शिंपडतात ना, तेव्हा पितर प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात. स्नान करणं आवश्यक नाही, तुम्ही स्नान न करताही सुद्धा हे कार्य करू शकता. पण आता आपण ब्रह्ममुहूर्तावर उठतो आणि ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर आपण उपासना स्नान केल्यावरच करतो ना, म्हणजे आपलं स्नान अगोदर झालेलंच असतं. त्यामुळं आता तुमच्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पाणी शिंपडण्याआधी झाडू लावावा की नंतर लावावा? याचं उत्तर असं आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी शिंपडावं, त्यानंतर तुम्ही झाडू लावू शकता. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आपल्या हाताच्या तळव्याकडे पहा आणि माता लक्ष्मीचं स्मरण करा आणि पुढील मंत्राचा उच्चार करू शकता. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुल्ये तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. यानंतर तुम्ही हात जोडून देवी देवतांना प्रणाम करा. यानंतर हाताने पृथ्वीला स्पर्श करून प्रणाम केला पाहिजे आणि हळूवार आपले पाय आहेत ना ते जमिनीवर ठेवा. मग स्वयंपाक घरात जाऊन पाणी घ्या आणि मुख्य दरवाजावर ते पाणी शिंपडा आणि शिंपडताना माता लक्ष्मी आणि पितरांचं अवश्य स्मरण करा. त्यानंतर तुम्ही घरात जाऊन आपली दिनचर्या जसे की झाडू लावणं, स्नान करणं इत्यादी सुरू करू शकता. आता काही लोक विचारतात की पाणी शिंपडल्यानंतर मुख्य दरवाजाची स्वच्छता करता येईल का? होय, तुम्ही तसंही करू शकता. आधी स्वयंपाकघरात ठेवलेलं पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा. त्यानंतर अतिरिक्त पाणी घेऊन मुख्य दरवाजा चांगल्या प्रकारे झाडू किंवा पाण्याने धुवू शकता. काही लोक विचारतात, जर फ्लॅट किंवा भाड्याच्या घरामध्ये एका खोलीत राहत असतील तर पाणी शिंपडणं आणि दीपदान कुठे करावं बरं? याचं उत्तर असं आहे की जिथे तुम्ही राहता ना त्याच जागेचा मुख्य दरवाजाला महत्त्व द्या. म्हणजे त्या दरवाजावर तुमचं नाव लिहिलं आहे तिथे पाणी शिंपडा किंवा दीपदान करा. जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर त्या खोलीच्या दरवाजाला मुख्य दरवाजा समजून तिथे हा उपाय केला तरी चालेल. आता पुढचा प्रश्न असा आहे की मासिक पाळीच्या काळामध्ये मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का आणि दीपदान करता येईल का? तर पाणी शिंपडण्यासाठी मासिक पाळीचा काहीही परिणाम होत नाही. तुम्ही पाणी शिंपडू शकता, पण दीपदान आहे ना हे कर्मकांड पूजेचा एक भाग आहे, ते शुद्धतेशिवाय करता येत नाही. याचा अर्थ असा आहे की मासिक पाळी संपल्यानंतरच दीपदान करावं. याशिवाय काही लोक विचारतात की मंदिरात पाणी ठेवणं आवश्यक आहे का? पाणी ठेवलेलं पाणी काय करावं? तर शास्त्रानुसार घराच्या मंदिरामध्ये एक कळश पाणी ठेवणं खूप आवश्यक आहे. पाणी ऊर्जा साठवतं. जेव्हा तुम्ही पूजा करताना मंत्र जपता किंवा देवाला प्रार्थना करता तेव्हा या सर्व ऊर्जाचा त्या पाण्यात समावेश होतो आणि याच कारणामुळं मंदिरात पाणी ठेवणं आवश्यक आहे. सकाळच्या पूजेदरम्यान एक कळश पाणी मंदिरामध्ये ठेवा आणि दिवा लावा. हे अग्नी आणि जलाच्या संतुलनाचं प्रतीक आहे.
पूजेनंतर या पाण्याचा उपयोग शुभ कार्यासाठी करा, जसे की झाडांना घालणं किंवा घरात शिंपडणं. हे सकारात्मक ऊर्जाच वाढवतं ना. म्हणूनच सकाळच्या पूजेदरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा सर्वप्रथम त्या पाण्याचा उपयोग करा. तुम्ही संपूर्ण घरात त्या पाण्यात शिंपडलं तरी चालेल, किंवा हे पाणी तुमच्या घराला शुद्ध करतं, कारण ते सकारात्मक ऊर्जाने भरलेलं असतं. त्यामुळं अनेक रोगसुद्धा दूर होतात आणि घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही. जर तुम्ही नियमितपणे या पाण्याचा शिंपडाव केला तर तुमच्या घरातील समस्या आहेत ना, हळूहळू संपून जातील. काही वेळा लोक तक्रार करतात की औषधं प्रभावी ठरत नाही. अशा परिस्थितीमध्ये जरा औषधासोबतच रुग्णाला हे पाणी पिण्यास दिलं ना तर औषध लवकर परिणाम करू लागतात. त्याचं प्रमाण जर कुटुंबात सतत वादविवाद होत असतील, भांडणं होत असतील, तर कुटुंबातील सर्व सदस्य आहेत ना हे पाणी थोडं थोडं पिऊ शकतात. त्यामुळं हळूहळू सकारात्मक विचारांचा प्रवाह सुरू होतो आणि घरात शांती निर्माण होते, सामंजस्य निर्माण होतं. बघा, हे पाणी सकाळीच का बरं शिंपडावं? त्याचं एक आध्यात्मिक महत्त्व आहे. समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ करून आणि जेव्हा आपण हे उपासनेला बसतो ना तर ब्रह्ममुहूर्तावर तो आलेली ती हवा असते ना, तो वारा असतो, ते हे पाणी शुद्ध करत असतो. कारण ती हवा असते ना ती देवी देवतांची हवा असते आणि जेव्हा त्या पाण्यामध्ये मिसळले जाते ना ते पाणीसुद्धा देवत्व निर्माण करत असतं. म्हणून जर तुमचा कोणताही व्यवसाय किंवा दुकान असेल तर या पाण्याचा थोडा शिंपडाव तेथेही सुद्धा करावा. हे तुमच्या व्यवसायाला यशस्वी बनवतं, तुमच्या मेहनतीला साथ देतं, कोणत्याच अडचणीपासून वाचवतं. कारण हे पाणी आहे ना अत्यंत सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं. आता समजून घेऊया की मंदिरात पाणी का ठेवलं जातं. पाणी हे अमृत मानलं जातं ना आणि ते देवी देवतांसाठी विशेष महत्त्वाचं असतं. मंदिरात एक कळश पाणी ठेवण्यात तितकाच आवश्यक आहे जितकं तुम्ही दररोज अन्न ग्रहण करता. जेव्हा आपण देवाची पूजा करतो ना तेव्हा तांबे किंवा पितळेच्या भांड्यामध्ये एक कळश पाणी ठेवलं पाहिजे. हे पाणी समुद्रासारखं असतं आणि आपल्या जीवनातील दुःख संपवण्यामध्ये मदत करतं. जर एखाद्या व्यक्ती देवाला दररोज नैवेद्य अर्पण करू शकत नसेल तर तो मंदिरात एक कळश पाणी ठेवू शकतो, ज्यामुळे त्याची पूजा पूर्ण होऊन जाते, जेणेकरून देव ते स्वीकारू शकतील. आणि हे पाणी प्रसादाच्या स्वरूपामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करा. पण लक्षात ठेवा, मंदिरात ठेवलेले पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नये, कारण हे पाणी सर्व देवी देवतांनी स्वीकारलेलं असतं. जर तुमच्या घरी बाळकृष्ण किंवा राधाकृष्ण असेल, तुम्ही त्यांच्यासाठी एक कळश पाणी अर्पण करत असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी ते पाणी तुळशीला अर्पण करू नका. मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी आपले डोळे धुण्यासाठी वापरावे. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचे आजार दूर होतात. शास्त्रानुसार जे लोक मंदिरामध्ये एक कळश पाणी भरून ठेवत नाहीत त्यांच्या घरात अकाळ पडतो, घराची परिस्थिती बिघडते, कुटुंब संकटामध्ये येतं आणि गरिबीला सामोरे जावं लागतं. बघा, काही लोक असतात ना त्यांची घरं मंदिराला लागून असतात तरीसुद्धा मंदिरामध्ये कधीच हे जात नाही. म्हणजे तुम्ही जर इच्छित असाल ना तर एक कळश पाण्यात फुले वगैरे घालून ठेवू शकता, जे खूप शुभ मानलं जातं. मंदिरामध्ये ठेवलेल्या पाण्याचा आणखीन एक उपयोग म्हणजे घराच्या स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाकासाठी
किंवा पिण्यासाठी वापरलेलं जाऊ शकतं. पण हे पाणी तेव्हाच वापरावं जेव्हा तुमच्या घरी सात्विक अन्न शिजवले जात असेल. जर लसूण किंवा कांद्याचा वापर होत असेल तर या पाण्याचा वापर स्वयंपाकासाठी करू नये. हे पाणी कुटुंबातील सर्व सदस्य थोड्या थोड्या प्रमाणात पिऊ शकतात आणि उरलेलं पाणी तुम्ही घरातील झाडांना घालू शकता. हे पाणी व्यर्थ जाता कामा नये. याचे अनेक उपयोग आहेत. जर आपण योग्य प्रकारे याचा उपयोग केला तर आपल्या जीवनातील अडचणी सोडू शकता. मंत्राने अभिमंत्रित केलेलं पाणी खूप शक्तिशाली असतं आणि आपल्या घराच्या मंदिरामध्ये ज्या ठेवलेल्या पाण्यात देवतांचे आशीर्वादच असतात ना, कारण ते नेहमी देवतांच्या जवळ असतं. या पाण्यात सर्व सकारात्मक शक्ती समाविष्ट झालेल्या असतात आणि जर आपण त्याचा योग्य प्रकारे वापर केला तर आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडू शकतो. याचा अर्थ असा की जर तुम्ही हे पाणी पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि घरात शिंपडण्यासाठी वापरत असाल ना, तर त्यामुळे आपल्या समस्या दूर होतात आणि जर कोणतंही कार्य नियमितपणे केलं गेलं तर त्याचा नक्कीच फायदा होतो. कधीकधी केल्यानं त्याचा परिणाम लगेच दिसणार नाही, पण जर तुम्ही नियम केला ना की रोज या पाण्यानं घरात शिंपडाव करायचा, प्रत्येक घरातील सदस्याला थोडं थोडं पाणी प्यायला द्यायचं आहे, उरलेलं पाणी झाडांना घालायचं आहे, दुकानात शिंपडायचं आहे, व्यावसायिक ठिकाणी शिंपडायचं आहे, मुलांच्या पुस्तकावर, तिजोरीवर शिंपडायचं आहे, याचा तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसेल. त्याचं प्रमाण स्वयंपाकघरात ठेवलेलं पाणी असेल त्याचे काही थेंब तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा. त्याचा फायदा लवकर दिसून येईल, पण हे आपल्या दिनचर्यामध्ये समाविष्ट करावं लागेल आणि दररोज नियमाने हे कार्य करावं लागेल. तेव्हाच त्याचा पूर्ण लाभ होईल ना. अनेक लोक विचारतात की मंदिरात ठेवलेलं पाणी दुसऱ्या दिवशी घेतला असता त्यामध्ये कधी कधी किडे पडतात, आपण त्यावर झाकण ठेवू शकतो का? व तुम्ही पूजेनंतर त्याला प्लेट किंवा वाटीने झाकून ठेवू शकता. जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी हे पाणी उचलाल तेव्हा ते पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ असेल. तुम्ही या पाण्याचा कोणत्या कार्यासाठी वापर करू शकता? जेव्हा घराच्या मुख्य दरवाजावर पाणी शिंपडतात तेव्हा गणपती बाप्पांचं ओम गण गणपतये नमः हा मंत्र आहे ना, तो नक्की बोलावा. आता समजून घेऊया की दिवा कोणत्या धातूचा असावा. लोखंडाचा, तांब्याचा, पितळेचा, स्टीलचा किंवा मातीचा. शेवटी घरात कोणता दिवा ठेवणं शुभ मानलं जातं ना. जर चुकूनही घरामध्ये चुकीचा दिवा ठेवला तर संपूर्ण घर अस्थिर होतं, कंगाळ होतं आणि नाशसुद्धा पावतं. पहा, स्टीलच्या दिव्यामध्ये पूजा केल्यानं शनिदेव प्रसन्न होतात. लोखंडाच्या दिव्यामध्ये पूजा करू नये, कारण यामुळे घरामध्ये गरिबी येते. बाजारात आकर्षित करण्यासाठी काचेचे दिवेसुद्धा आलेले आहेत, पण चुकूनही घरात काचेचा दिवा आणू नका, नाहीतर राहू केतू आहेत ना, तुमच्या घरात येऊ शकतात आणि घर उद्ध्वस्त होऊ शकतं. काचेचा दिवा शनी आणि राहूंना अप्रसन्न करतो. तांबे, पितळ, मातीचा दिवा धनाची देवी माता लक्ष्मीला आकर्षित करत असतो. घरात कोणताही अन्य प्रकारचा दिवा ठेवणं योग्य मानला जात नाही. पितळ आणि मातीचे दिवे शुभ आणि मंगळकारी मानले जातात, कारण हे क्षणी आहेत ना, हे क्षणी राहू आणि केतूला प्रसन्न ठेवतात. तसेच मंगळ ग्रहाचा प्रभाव कमी करतात. कच्चा कळावा आणि कापसाने जळणारा दिवा सर्वोत्तम असतो. जे लोक सुती दोऱ्यानं हातावर बांधण्याची वात तयार करतात ना, त्यांच्या घरात समस्या आणि गरिबी येऊ शकते. कापूस आणि कच्च्या कालावाचा दिवा शुभ मानला जातो. आता समजून घेऊया, मंदिरात घंटा का वाजवली जाते? शंकराच्या मंदिरामध्ये
घंटी वाजवण्याचा उद्देश काय आहे? टाळ्या का वाजवल्या जातात? शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये किंवा घरात घंटी वाजवतात ना, तेव्हा शिव महापुराणानुसार आणि विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे की घंटीचा नाद होताच जितकी तीर्थयात्रा होत आहे ना, तितक्या साधना केल्या जात आहेत, जितके जप आणि तप केले जात आहेत, जितकी दाने केली जात आहे, त्या सर्व पुण्यांचं फळ आहे ना, त्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होतं. आता मंदिरात टाळ्या वाजवण्याचं महत्त्वही समजूया. जेव्हा लोक भजन करत असतात, साधनेमध्ये लीन असतात, अभिषेक करत असाल किंवा पूजेत मग्न असतात, तेव्हा 3 वेळा टाळ्या वाजवल्यानं त्यांचं संपूर्ण पुण्य आपल्या खात्यामध्ये जमा होतं. त्यामुळं आपलं भाग्य उजळतं. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात गरुड घंटीचा नाद करणं अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे. पण मुलांना खेळ म्हणून घंटी देऊ नका, कारण घंटीचा नाद करताना सर्वांचे पुण्य आपल्या खात्यामध्ये जमा होतं. त्यामुळं घंटीचा नाद केवळ पूजा आणि भजनाच्या वेळीच करावा. याचा खेळ किंवा खेळण्यासारखं न मानावं. मंदिरामध्ये घंटी वाजवण्याची पद्धत आहे ना, ती सुद्धा महत्त्वाची आहे. ती नेहमी प्रेम आणि श्रद्धेनं वाजवली पाहिजे, जोरामध्ये नाही. अनेक वेळा लोक मंदिराचे पट बंद झाल्यावर घंटी वाजवतात, ज्यामुळे पाप लागतं. जर भगवान मंदिरात विश्रांती घेत असतील तर त्यावेळी घंटी वाजवणं अत्यंत पापच आहे ना. म्हणून मंदिर बंद झाल्यावर घंटीला दोरीने बांधलं जातं, जेणेकरून ती वाजणार नाही. आणि घंटी वाजण्याचा सर्वात शुभ वेळ सकाळी 4 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत असतो. कारण हा काळ आहे ना, अत्यंत मंगळकारी असतो. याशिवाय संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत देखील घंटी वाजवली जाऊ शकते. रात्री 12 वाजल्यानंतर मंदिराचे पट बंद केले जातात आणि देवी देवता विश्रांती घेतात. त्यावेळी घंटी वाजवणं पुण्याऐवजी पापाचं कारण बनू शकतं. आता ही आपण जी काही माहिती पाहिली ती पूर्ण शास्त्रानुसार पाहिलेली आहे. पण समर्थांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे बरं? तुम्ही दररोज सकाळी किती वाजता उठता ना, पण त्यापेक्षा अतिमहत्त्वाचं आहे, जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात ना, तर तुमच्या जीवनाचं सार तुमच्या लक्षात येईल. तुम्ही जर रोज ब्रह्ममुहूर्तावर उठलात, ही उपासना सुरू केली, तुम्हाला जो कोणता परमात्मा आवडत असेल, भगवंताचं रूप आवडत असेल ना, त्याला स्मरण करा. आणि रोज जर ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही उठून उपासना चालू केली ना, तर तुमच्या जीवनामध्ये अशी ऊर्जा निर्माण होईल ना, तुमची सर्व कामं वेळेवर होतील. तुमच्या जीवनामध्ये आनंदाचा वर्षा होईल. तुमचं जीवन समाधानी होऊन जाईल. म्हणून उपासना करा, समर्थांचे विचार जीवनामध्ये निर्माण करा. तुमच्या जीवनाचं भलंच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.